नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पाहूयात. तर हा ॲक्ट करण्याचा उद्देश काय होता? तर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालणे. कोणत्या कर्मचाऱ्यांच्या? तर ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालणे हा एक उद्देश होता. आणि दुसरा उद्देश काय होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावर आणि व्यवहारावर नियंत्रण मिळविणे. याच्यासाठी इंग्लंडमध्ये हा कायदा करण्यात आला होता. तर या कायद्याची वैशिष्ट्ये काय होती? तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या कायद्याने केंद्रीकृत प्रशासनाचा पाया भारतामध्ये घालण्यात आलेला होता. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रणासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेला हा कायदा होता. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जो आहे तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. तर असा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला होता? तर वॉरन हेस्टिंग झाला होता. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल इन कौन्सिल 4 जणांची करण्यात आली होती. आणि 4 जणांची करूनसुद्धा निर्णय कशाने होत? तर सर्व सदस्यांच्या बहुमताने होत. आणि जर समान मतं पडली तर कास्टिंग वोट देण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलकडे होता. म्हणजेच गव्हर्नर जनरललाच इनडायरेक्टली सर्व अधिकार देण्यात आला होता. त्याच्यानंतर या कायद्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना या कायद्याने करण्यात आली होती. तर याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश एक होते, ते म्हणजे सर एलिझा इम्पे, आणि 3 न्यायाधीश नेमण्यात आले होते. त्याच्यानंतर या कायद्याने प्रामाणिक प्रशासनाचे तत्त्व घालून दिलं होतं. म्हणजे जे काही कंपनीचे काम करणारे कामगार आहेत त्यांना वैयक्तिक व्यवसाय करणे, देणग्या स्वीकारणे, बक्षीस, लाच स्वीकारणे इत्यादीवर बंदी या कायद्यानं घातली होती. आणि 1765मध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था लागू केली होती ती 1772मध्ये या कायद्याने रद्द करण्यात आलेली होती. तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट या कायद्याने झालेले होते.